नमस्कार, कसे आहात? स्वामी संगीता विलॉगमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आपले मोठे वैभव आपण नेहमी यशस्वी होतो यात नाही, तर अनेकदा अपयशी होऊन सुद्धा यशस्वी होण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त मेहनत करतो. आधीपेक्षा जास्त आत्मविश्वास पूर्वक आणि सकारात्मक विचारांनी आपल्या कार्यात सातत्य ठेवून आपण ठरवलेल्या मुख्य ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तो आपला खऱ्या अर्थाने आपला तो वैभव आहे. ते आपलं म्हणजे खरं म्हणाल तर यश आहे. तर तशा पद्धतीनंच आता कसं सगळ्याच म्हणजे आता आपण कसं 1 महिना आधीच आपण मिशन एम-पी-एस-सी ठरवलं होतं आणि मिशन एम-पी-एस-सीच्या ज्या म्हणजे याच्यावर जात होतो. पण मध्येच 15 दिवसांनी मग अंगणवाडी मुख्य सेविकेची म्हणजे जाहिरात आली आणि मग आपण महिला असल्यामुळे आपण तो पण फॉर्म भरला आणि मिशन एम-पी-एस-सी. पण कसं स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आधी स्वतःला म्हणजे एक आपल्या हाती एखादं पद पाहिजे. त्यामुळे कोणती बी एक्झाम लहान किंवा मोठी नाही. म्हणून मग तो फॉर्म पण भरून झाला आणि आता त्याची तयारी पण आपली सुरू आहे. आणि आता म्हणजे एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी आणि आपले अंगणवाडी मुख्य सेविका आहे म्हणजे हे एक्झाम आधी किंवा ते एक्झाम आधी अशा पद्धतीनंच होईल. म्हणजे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकला आपली अंगणवाडी मुख्य सेविकेची एक्झाम होऊ शकते. आधीचा जो व्हिडिओ तयार केली होती तर त्यामध्ये कमीत कमी 9-10 तरी मला कमेंट आलेल्या आहेत की तर त्या कमेंट आहेत मी तुम्हाला इथं सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आजच्या, आणि त्या कमेंटचे मी तुम्हाला उत्तर देणार आहे. तर त्यामध्ये पहिली कमेंट म्हणजे एक कमेंट आहे, तर ताई पुस्तक चांगले कुठले आहे? मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे बुक किंवा ऑनलाईन लिंक सांगा प्लीज, खूप मदत होईल. तर ताई बघा की असं म्हणजे चांगली बुक कुठली आहे, तर सगळ्याच बुक चांगल्या असतात. तुम्ही कोणती पण एक बुक घ्या. मी माझ्या व्हिडिओमध्ये विजयपथ पब्लिकेशनची म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकासाठी जे तांत्रिक डायरी म्हणजे वेगळा अभ्यासक्रम जो दिलेला आहे, जो अंगणवाडी मुख्य सेविका स्पेशल जो अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे आहे, पोषण अभियान आहे, संगणक आहे. तर हा जो सिलेबस वेगळा आहे तर त्या पुस्तकामध्ये कव्हर केला आहे. त्यामध्ये म्हणजे नोट्स स्वरूपामध्ये ते पुस्तक दिलं आहे. आणि जे वन लाईनर प्रश्न आहेत तर मी त्या सरांना म्हणजे विचारली, मला एक कमेंट होता की तुम्ही PYQ कुठून करता, तर त्यामध्ये जे वन लाईनर प्रश्न दिलेले आहेत तर ते इतर एक्झामला आलेले PYQच आहेत, त्यामध्ये त्या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. एका ताईचा प्रश्न होता की माझ्या मुलाची शाळा 7 वाजे येते, दारात बस येतो, टिफिन बनवावा लागतो, त्यामुळे म्हणजे सकाळी 6लाच म्हणजे सगळं म्हणजे 6 वाजेच उठून ते आटपावं लागतो आणि मग नंतर जॉब पण करते. तर कसं तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळते तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता. असं म्हणजे मी सांगितलेल्या पत्रकानुसारच करायला पाहिजे असं नाही. तुम्हाला कोणती वेळ मिळते त्यानुसार तुम्ही करू शकता. जॉबच्या ठिकाणीसुद्धा जर तुम्हाला तिथं वेळ मिळत असेल तर अधीमध्ये तुम्ही असं अभ्यास करू शकता. त्यानंतर एक प्रश्न म्हणजे दुसरं कमेंट आहे की मला समजत नाही काय अभ्यास करावं, माझं छोटं बाळ आहे, करूच देत नाही. आता कसं आपलं कुटुंब आहे, आपण एक्झाम देतो हे कशासाठी, तर स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, म्हणजे आपण म्हणजेच आपलं कुटुंब आहे आणि आपण आपल्या कुटुंबासाठीच जगतो. तोच आपला खूप मोठा आधार असतो आपल्याला जगण्यासाठी. तर त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी आपण आपल्या बाळाला, आपल्या घरातल्या व्यक्तींना द्यायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला वेळ मिळाली तर आपला अभ्यास करायला पाहिजे. मी म्हणत नाही की अभ्यास सोडायचं, पण सर्वात आधी म्हणजे बाळाची काळजी घ्यायला पाहिजे. आणि सिलेबस समजत नाही तर आधी कसं करायचं, तर मी ना एक महिलांसाठी म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका या एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या ज्या महिला मुली आहेत त्यांच्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेली आहे. त्यामध्ये काही IMP नोट्स किंवा मी जे तांत्रिक डायरीवर व्हिडिओ करते यूट्यूबला बुलसाय अकॅडमीला, तर ते व्हिडिओ तिथं मी टाकत आहे. आणि जर काही तुमचे असे प्रश्न असतात की ज्यावर तुम्हाला मार्ग सापडत नाही तर ते प्रश्न तुम्ही तिथे व्हॉट्सअपला किंवा मग इथं यूट्यूबच्या कमेंटला पण टाकू शकता. मला जशी वेळ मिळाली तसं मी त्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर एका ताईचा प्रश्न होता की सर्व प्रश्न कोठून करतात, तर मी प्रश्न म्हणजे कसं ते अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी आहे
तिथून करते. आणि 2016ला मी CDPOचं एक्झाम केली होती, म्हणजे एक्झामचं प्रिपरेशन केली होती. तर ते महिला बालविकास अधिकारी यांचं ते आहे माझ्याकडे बुक आहे. ते प्रश्न आहेत माझ्याकडे. तर आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेला जो सिलॅबस दिलेला आहे त्या सिलॅबसनुसारच तिथले काही प्रश्न मी रिव्हिजन करते. त्यानंतरचा प्रश्न आहे की ताई, मी पण फॉर्म भरला आहे, पण मला 8 महिन्याचा बाळ आहे, तर कसा टाईम ॲडजस्ट करू? बाळ झोपला की घरातली कामं करावी लागतात आणि घरातलं पण एवढे सपोर्टिव्ह म्हणजे सहकार्य करत नाही. सर्व बाळांचं मलाच करावं लागतं, वेळ जास्त भेटत नाही मला अभ्यास करायला, त्यामुळे मला टेन्शन येते, खूप इरिटेट होतं, प्लीज सजेस्ट करा मला. तर हा प्रश्न म्हणजे एका ताईचा नाही, तर हा असा हजारो तायांचा प्रश्न असेल. कारण खरंच आहे, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर सगळं म्हणजे आईलाच बाळाचं करावं लागते. माझं पण 2 वर्षाचा बाळ आहे आणि माझ्या घरामध्ये मी, माझा नवरा आणि मुलगा एवढंच आमची फॅमिली. त्यामुळे म्हणजे मी माझं बाळ झाल्यावर 15 दिवसापासूनच मी म्हणजे सगळं बाळाचं केलं आहे. म्हणजे सगळं बाळाचं तेल, मालिश, घरातलं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी मी केलेली आहे. त्यामुळेच माझं 2 वर्ष व्यवस्थित अभ्यास होऊ शकला नाही आणि कोणती एक्झाम मी म्हणजे क्रॅक नाही करू शकली. पण आता 2 वर्षाचा झाला, बऱ्यापैकी तो खेळात रमतो किंवा मग जो माझ्यासोबतच राहते, तर मी त्याला म्हणजे मी माझ्यासोबत असं आता चिपकूनच राहतो. त्यामुळे तेवढं काही नाही, आता सवय झालेली आहे. आता कसं जेव्हा असं दम घुटायला लागतो ना, तर माणूस असा तिथून बाहेर पडण्याचा म्हणजे मार्ग शोधत असतो. तशा पद्धतीने जशी परिस्थिती राहिली तशी असं आपल्याला म्हणजे असा चांगला वेळ अभ्यासासाठी असा निवांत वेळ कधीच मिळणार नाही. लग्नाच्या आधी जसा वेळ मिळत होता तसा आपल्याला मिळणारच नाही. तर त्यामुळे आपल्याला जसा वेळ मिळेल तशा पद्धतीनं म्हणजे आपण करत राहायचं. आणि कसं, आणि आपलं बाळ हे आपलं कसं भविष्य आहे. आपण एवढं शिकलो हे ते, तर आपण जे करतो तेच आपलं मुलं वगैरे पण म्हणजे आपल्याकडून शिकतात आणि करतात. आता मी अभ्यासाला वगैरे बसतो तर माझा बाळाचे नाव स्वामी आहे, तर तो पण म्हणजे माझ्याच पुस्तकांवर लिहायला वगैरे किंवा तू पेन पकडली तेच मला दे असं वगैरे बोलत असतो. तर त्यामुळे असं तेवढं काही म्हणजे बाळाचं ह्या करत नाही, एन्जॉय करायचं. कारण तो जसा वातावरण बघत राहील तो तसाच तो पुढे पण मग अभ्यास करायला लागेल किंवा त्याला सांगावं लागणार नाही की तू अभ्यास कर वगैरे म्हणून. तर त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही, जसा वेळ मिळते तसा करत राहायचं. जर मी सजेस्ट करेन, जर तुम्हाला दिवसाला म्हणजे तुम्हाला झोपता येत असेल तर तुम्ही 3 वाजे किंवा 2:30 वाजे वगैरे उठून जर अभ्यास केला तर सकाळपर्यंत म्हणजे सकाळी 7 म्हणजे सगळे लोक उठेपर्यंत तुम्हाला 4-5 तास तरी मिळू शकतात अभ्यासाला. आणि मग दिवसाला मग आपलं कामं आटपायचं आणि दुपारी झोपायचं मस्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. तर अशा पद्धतीनेही तुम्हाला 3-4 तास म्हणजे चांगला क्वालिटी टाईम मिळू शकतो, जर तुम्हाला म्हणजे जमत असेल तर. मी तसं नाही करत, मी मध्ये करून बघितली होती. जेव्हा मी दुसऱ्या एक्झामचं प्रिपरेशन करत होती, माझा बाळ पण छोटा होता तेव्हा मी असं करत होती, म्हणजे 3 वाजे वगैरे उठून जायची. त्यानंतर दुसऱ्या ताईचा प्रश्न आहे, मी पण करत आहे तयारी, 4 महिन्याचा बाळ आहे, त्यामुळे मला वेळ भेटत नाही. तर हे तर आहेच, आता म्हणजे बाळ असल्यामुळे काहीच म्हणतात नाही येणार. पण कसं फर्स्ट प्रायोरिटी आपल्या बाळाला, कुटुंबाला आपल्या जबाबदाऱ्या पार करून ज्या वेळ मिळते त्या वेळेमध्ये आपण स्वतःसाठी करायचं. मी पण स्टडी करते, 2 वर्षाचा बाळ आहे, खूप कमी वेळ तर कमी मिळतो. आता माझं पण तसंच आहे, मी म्हणजे यूट्यूबला तुमच्या म्हणजे व्लॉग चॅनल सुरू केली, पण मला यामध्ये सातत्य ठेवता येत नाही. त्याला कारण माझ्या बाळच आहे. तर कसं मध्ये बाळ करतो येत नाही किंवा त्याचा आवाज त्याच्या नकडे सगळे ऐकावं म्हणजे करावं लागतात. तर त्यामुळे मग कसं दुर्लक्ष होतं, मग राहतो. पण आता मी कशा तरी केली. आता मी इथं वरती म्हणजे व्हॉईस रेकॉर्ड करायला म्हणून आली, तर तो मुलगा पायऱ्या चढून वरती येऊन गेला. तर मग कसं त्याच्या बाबांनी घेऊन गेलं थोडं. तर अशा पद्धतीने सगळ्याच बायांचे असं प्रश्न आहेत छोटे मोठे. तर त्यानंतर एका ताईचा प्रश्न आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रश्नसंच आपण घेतला आहात का? त्याशिवाय त्यांचे प्रश्न कसे राहतात समजणार नाही. आपण घेतलेल्या तांत्रिक डायरी पुस्तकामध्ये मागील वर्षाचे प्रश्न सालासहित दिले आहेत का? कृपया सांगावे. तर मी घेतलेले जे अंगणवाडी मुख्य सेविका जे विजय पब्लिकेशनची जे तांत्रिक डायरी आहे
त्यामध्ये सगळे PYQ सरांनी घेतलेले आहेत, जे TCS IBPS एक्झाम म्हणजे जे आरोग्य सेविका वगैरेचे एक्झाम झाल्या त्यामध्ये आहेत. आरोग्य याच्यावर विचारलेले प्रश्न जे आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जसं आरोग्यविषयक योजना आहेत, महिला व बालकांसंदर्भातल्या काही काय म्हणतात ध्येय धोरणे आहेत आपले म्हणजे शासनाचे, महाराष्ट्र शासनाचे म्हणा, केंद्र शासनाचे म्हणा. तर यावर आलेले काही प्रश्न आहेत. तर ते प्रश्न त्यांनी PYQ स्वरूपामध्ये दिलेले आहेत, पण त्यांनी असं वर्ष वगैरे लिहिलेलं नाही. पण सरांनी सांगितलं की सगळे PYQs त्यामध्ये वन लाईनर स्वरूपात दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ते आहे. तर असे हे तुमचे प्रश्न आणि मी दिलेले उत्तर. कारण कसं आपण महिला असतं म्हणजे कसं म्हणजे आई क्षमावान असते, म्हणजे आईसारखी मायाळू आईच असते, अशा म्हणजे मोठमोठ्या उपमा आहेत. तर ह्या उगाच नाही आहेत, खरंच आहे. आई झाल्यावरच आपल्याला त्याचं महत्त्व कळते की आई काय करू शकते. आणि त्यामुळे स्वतःला तुम्ही कमजोर समजू नका. कारण कसं आई सगळे ॲडजस्ट करू शकते. तर तुम्ही आज नाही होईल, उद्या होईल, पण तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. तुमचं जे काही छंद असतील, जे काही आवड असेल, ते असं कोणासाठी म्हणून तुम्ही ॲडजस्ट करू नका. तर तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. तुम्हाला जे म्हणजे तुमचा मुलगा आहे, नवरा आहे किंवा घरात इतर त्यांना सांभाळून तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःसाठी म्हणजे काहीतरी वेगळं करा. कारण कसं म्हणजे हा जो मानव जन्म आहे तो आपल्याला एकदाच मिळत असतो. आणि त्याच्यामध्ये कसं म्हणजे मी हे करत होतो, माझे राहून गेलं, याच्यामुळे मी केलं नाही, मग असं दुसऱ्याला सांगण्याची किंवा म्हणजे मी प्रयत्न केलो नाही असं आपल्याला स्वतःबद्दलच गिल्टी वाटून हे पुढे जाऊन, म्हणून आपण स्वतःसाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण कसं अब्राहम लिंकनचं बघा, त्यांचे किती अपयश आहे तरी ते शेवटी आपलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यामुळे कसं केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे. आज नाही मिळेल, उद्या मिळेल. जर संधी नाही मिळाली तर आपण स्वतः ते संधी निर्माण करायची, होईल संधी. आणि खरंच असं म्हणजे जेव्हा असं म्हणजे कसं आपलं कसं असते, आपलं जर नाक तोंड जर दोन्ही आपलं कोणी दाबलं तर आपण काय करणार, श्वास घेण्यासाठी म्हणजे अतोनात प्रयत्न करणार, हात हलवणार, पाय हलवणार, म्हणजे सगळं तशासारखंच आपलं म्हणजे अभ्यासाचं आहे. जसं म्हणजे मला एका म्हणजे मैत्रिणीचा सकाळी कॉल आला. ते म्हणत होती की तू कसं करते एवढ्या थंडीमध्ये, एवढ्या सकाळी कसं उठते. तर कसं म्हणजे इच्छाशक्ती तीव्र असली, मार्ग कुठलाच नाही आहे पुढे, की पुढे काय होणार आपलं, तर तेव्हा असं आपल्याला थंडी हे काही लागत नाही. आपलं गोल आहे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. होईल नाही होईल तो प्रश्न म्हणजे नंतरच आहे. पण मी प्रयत्न केलो नाही, राहून गेलं असं व्हायला नाही. म्हणजे स्वतःसाठी एक्सक्यूज किंवा स्वतःसाठी म्हणजे असं काय म्हणतात असं कवचसारखं करायचं नाही, स्वतःचं अतिलाड करायचं नाही. म्हणजे याच्या म्हणायचं अर्थ की स्वतःचं अतिलाड करायचं नाही. जे स्वतःचं नियोजन ठरवायचं, स्वतःच्या डिसिप्लिन ठेवायचं आणि त्यानुसारच त्या ठरवल्यानुसार आपण वागत राहायचं. खरंच आहे. आणि तुम्ही असं म्हणजे 21 दिवस 1 महिन्यापर्यंत जर तुम्ही तसं केलं ना, रोज सकाळी ह्या वेळेला उठायचं म्हणून, तर त्या वेळेला तुम्हाला जाग येते. असं वाटत असेल की तुम्हाला जवळ मोबाईल ठेवला तर मोबाईल बंद करून पुन्हा झोपते, तर काय करायचं, मोबाईल जसं 5 फूट दूर ठेवायचं. म्हणजे तुम्ही जिथं झोपता त्या रूमच्या थोडं बाहेर ठेवायचं किंवा असं टेबलवर, खुर्चीवर, म्हणजे 4-5 पावलं चालून जाता येईल अशा ठिकाणी असं दूर ठेवायचं. म्हणजे तुम्ही सहज उठू शकता. उठणे एवढं कठीण नाही. आणि थंडीचे दिवस आहे तर थंडी तर लागणार, त्यासाठी काही स्वेटर, मफलर ह्या गोष्टी असतात त्या वापरायच्या. आणि सकाळी थोडं कोमट पाणी वगैरे प्यायचं, तर त्या सॉल्व होतील असं. आणि जर अजूनही म्हणजे जास्तच म्हणजे काही म्हणजे मानसिक ट्रेस वगैरे असेल तुम्हाला, तर मी आता तुम्हाला म्हणजे आपलं अंगणवाडी मुख्य सेविका या ग्रुप तयार केलेली आहे. त्या ग्रुपमध्ये माझा तुम्हाला नंबर दिसेल. त्या नंबरवर तुम्ही मला पर्सनलीसुद्धा मॅसेज करू शकता. कारण मी म्हणजे मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून मी कोर्स पण केलेला आहे. त्यामुळे जर काही म्हणजे प्रॉब्लेम असेल तर त्यावर मी एक म्हणजे थोडं सॉल्युशन म्हणजे सांगू शकीन. एवढं काही नाही. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.